मित्रांनो, आपली परिस्थिती जर बिकट असेल आणि आपल्याला दूध व्यवसाय करायचा असेल तर आपली फक्त इच्छाशक्ती पाहिजे की मला दूध व्यवसाय करायचा आहे आणि याच्यामध्ये काहीतरी वेगळं करायचं. तर आपली इच्छा असेल तर मार्ग निघतोच. आपल्याला जर आपल्याकडे भांडवल नसेल किंवा जमीन कमी असेल, 1 एकर 1.5 एकर असेल तरी पण चालतं. फक्त आपली इच्छाशक्ती पाहिजे की मला हे करायचं आहे. दूध व्यवसायामध्ये खूप अशा संधी आहेत की आपण एक चांगल्या प्रकारचं आपण एक स्टेबल भविष्य आपण याच्यामध्ये करू शकतो. तर सुरुवातीला काय करायचं की ज्यांची आर्थिक परिस्थिती म्हणजे एवढी अशी ठीक नाही आहे की एक 4 ते 5 म्हशी किंवा गाई घेऊ एकदाच, अशी परिस्थिती नसेल तरी चालेल. सुरुवातीला एक म्हैस, चांगली म्हैस ब्रीडिंगवरची, म्हणजे आपण तिच्यावरून ब्रीडिंग करू शकतो किंवा गाय अशी घ्यावी की आपल्याला तिच्यापासून एक चांगली वंशावळ आपल्या गोठ्यामध्ये तयार करता येईल, अशी एक गाय किंवा म्हैस आपण सुरुवातीला खरेदी करायची. त्यानंतर आपण तिच्यावरती चांगलं सिमेंट वापरलं पाहिजे की आपल्याकडं आता चांगल्या कंपन्या आहेत. आपण बघू शकतो सॅकची कंपनी आहेत, ABS, NDDB, बायप आहे, ABS आहे. अशा खूप चांगल्या कंपन्या आहेत की त्यांचे वळू आणि सिमेंट गाई आणि म्हशीमध्ये चांगल्या प्रकारचे आहेत. तर आपण एक चांगली गाय किंवा म्हैस घेऊन तिच्यावरती ब्रीडिंग करून आपण गोठ्यामध्ये पारडी किंवा कालवडी संगोपन करून आपण गोठा एक छोट्या लेवलपासून सुरुवात करू शकतो. आणि एका छोट्या गोठ्याचं रूपांतर हे आपण मोठ्या गोठ्यामध्ये कसं केलं पाहिजे हे आपण एक आपल्या फ्युचरमध्ये बघितलं पाहिजे की भविष्यामध्ये बघितलं पाहिजे की मला गोठा इथपर्यंत घेऊन जायचं आहे. आणि सुरुवातीला आपल्याकडं भांडवल नसेल तरी पण आपण गोठ्याच्या नादी लागायचं नाही आहे सुरुवातीला, कारण आपण सर्वात जास्त खर्च हा गोठा बांधणीमध्येच करतो. कारण गोठा बांधायला जवळपास 1,00,000, 1.5 लाख, 2 लाख रुपये लागू शकतात, छोटा जरी गोठा बांधायचा म्हटलं तरी या गोठा बांधण्याच्या मागं सुरुवातीला न लागता आपण फक्त जनावर चांगली खरेदी करणं गरजेचं आहे. आणि ही जनावरे खरेदी केल्याच्या नंतर यांच्यापासून आपण चांगली ब्रीडिंग करून वंशावळ गोठ्यामध्ये तयार करून त्यांच्या कालवडी आणि किंवा पारड्या चांगल्या मोठ्या करून घरच्या म्हशी तयार करून एक आपण दुधाचं एक स्थिर उत्पन्न आपल्या गोठ्यावरती निर्माण केलं पाहिजे. एक चांगलं जोपर्यंत आपल्याला असं वाटणार नाही की आता मी याच्यातून खूप सॅटिस्फाईड होते की दुधाच्या उत्पादनातून मला चांगला फायदा होते, तेव्हा कुठे आपण गोठा बांधायला सुरुवात करू शकतो की आपला सर्व खर्च वगैरे भागून थोडाफार नफा शिल्लक राहत असेल तर आपण गोठ्याकडे वळलं पाहिजे. कारण सुरुवातीला अवाढव्य खर्च करून आपण जनावरे किंवा गोठा बांधणी करतो, नंतर मग दुधाचे रेट आपण बघून असं म्हणतो की दूध व्यवसाय परवडत नाही आहे किंवा दूध व्यवसायाला चांगलं एक स्थिर असं माध्यम नाही आहे. तर हे कुठंतरी चुकीचं आहे. सुरुवातीला आपण छोट्या लेवलपासून सुरुवात केली पाहिजे. आपण दुधाची स्वतः विक्री केली पाहिजे की डेअरीला वगैरे न टाकता आपण स्वतः दूध ग्राहकांपर्यंत चांगल्या प्रकारचं दूध आपण ग्राहकांना दिलं पाहिजे की एक त्यांना आपला एक असा विश्वास बसला पाहिजे की आपल्याला एक चांगल्या प्रकारचं दूध भेटतं आहे. आणि आपण ग्राहक जोडले पाहिजे की ग्राहक जोडल्याच्या नंतर जसं जसं दुधाची मागणी वाढेल तसं आपण आपल्या गोठ्यावरती एक म्हैस किंवा गाय आपण वाढवू शकतो. इथून खरी सुरुवात झाल्याच्या नंतर आपण आपलं दुधाचं उत्पादन वाढल्याच्या नंतर आपला नफा 100% वाढणार आहे. तर ज्यांची परिस्थिती खराब असेल त्यांनी परिस्थितीला दोष न देता आपण भविष्याचा विचार केला पाहिजे की आपल्याला हे करायचं. आता स्वतः आपलं उदाहरण सांगतो की आपल्याकडं फक्त 1.5 एकर क्षेत्र आहे आणि याच्यावरती आपण आता जवळपास 17 जनावरे सांभाळत आहेत आणि याच्यामध्ये काही हळदीचं पीक पण आहे. तरी आपण फक्त अर्ध्या एकर क्षेत्रामध्ये एवढी जनावरे सांभाळतो. तरी आपल्याला भविष्यामध्ये याचं रूपांतर आपल्याला एक 25 ते 30 जनावरांमध्ये करायचं आहे. आणि ही सुरुवात छोट्या लेवलपासून केलेली आहे किंवा एका म्हशी किंवा गायीपासून केलेली सुरुवात. आणि जवळपास 25 वर्ष झाले हा दूध व्यवसाय सुरुवात करून आणि आता कुठेतरी चांगला एक फुलायला लागलेला आहे. तरी तुम्हाला एवढं सांगणं आहे की ज्यांची परिस्थिती खराब आहे त्यांनी परिस्थितीला दोष न देता आपण छोटी सुरुवात केली पाहिजे. आणि हळूहळू जे आपल्याला काही कळत नाही आहे तर हळूहळू कळून जाईल की दूध व्यवसायामध्ये कुठे नफा आहे, कुठे प्रॉफिट आहे. शेणापासून आपण गांडूळ खत वगैरे तयार करून विक्री करू शकतो किंवा शेणखत विक्रीतून पण आपण एक चांगला प्रॉफिट करू शकतो. आणि क्षेत्र कमी असेल तर आपण वाळल्या चाऱ्यावरती जास्त फोकस करणं गरजेचं आहे, कारण वाळली वैरण आपल्याला एक कमी पैशामध्ये आपल्या गोठ्यावरती अवेलेबल होते. त्यामुळं ज्यांच्याकडे क्षेत्र कमी आहे त्यांनी वाळल्या वैरणीचं गोठ्यावरती जास्त प्रमाणात नियोजन करणं खूप गरजेचं आहे, कारण वाळली वैरणीला
खूप कमी कॉस्ट लागतो आणि आपल्याला हिरवा चारा पण कमी लागू शकतो. त्यासाठी क्षेत्र कमी असेल तरी पण आपण वाळल्या वैरणीचं नियोजन करणं गोठ्यावरती खूप गरजेचं आहे. त्यामुळं एकतर आपलं दुधाचं उत्पादन पण वाढेल आणि आपल्याला आपल्या खिशाला परवडेल असं आपण चारा व्यवस्थापन आपल्या गोठ्यावरती करू शकतो. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.